बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपण थेट जाऊया कोल्हापुरामध्ये। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरामध्ये आहेत। शाहू महाराजांच्या पुतळ्याला ते अभिवादन करत आहेत। थेट प्रक्षेपण कोल्हापुरातून आपण बघतो आहोत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरामध्ये आहेत आणि ते शाहू महाराजांच्या पुतळ्याला आता अभिवादन करतील। महालक्ष्मीचं दर्शन सुद्धा केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी घेतलं। अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्याकरता, त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याकरता ते आलेले आहेत। एका वेळेला एक्सक्लुझिव्ह दृश्य दोन स्क्रीनवर आपण बघताय। दोन दृश्य एका वेळेला स्क्रीनवर बघताय। एका बाजूला अंबाबाईचं दर्शन, महालक्ष्मीचं दर्शन घेतलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आणि आता शाहू महाराजांच्या पुतळ्याला ते अभिवादन करतायत। थेट प्रक्षेपण कोल्हापूरहून ही दृश्य आपण बघतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतील। आजचा महत्त्वाचा दिवस, आज शिवजयंती आहे। महाराष्ट्रभरात ती साजरी केली जाते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरामध्ये आहेत। ते शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतायत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांना अधिक विचारूया। तुषार, काय अधिक सांगाल? सुवर्णा, देशाचे गृहमंत्री सहकार मंत्री अमित शहा करवीर नगरीमध्ये दाखल झाले आहेत। करवीर नगरीमध्ये दाखल झाल्यानंतर अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी आता सहकार मंत्री शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि या पुढील त्यांच्या प्रवासाला आता सुरुवात होणार आहे। त्यांच्यासोबत जर आपण पाहिलं असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। हा कार्यक्रम आटोपल्यानंतर अमित शहा आपल्याला आज रात्री करवीर नगरीमध्ये एक मोठी जाहीर सभा घेताना पाहायला मिळणार आहे। सहकार महर्षी राजर्षी शाहू महाराजांचे सहकार धोरण संपूर्ण देशभर राबवण्यासंदर्भात काल अमित शहा यांनी पुण्यामध्ये सूचनाचं विधान केलं होतं आणि त्यानंतर स्वतः अमित शहा आपला कोल्हापूरमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळतं। या दृश्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर आता राजर्षी शाहू महाराज यांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर अमित शहा आपल्याला या ठिकाणी सर्व तीन सहनिकांना बाहेर पडताना पाहायला मिळतात। त्यांच्यासोबत खासदार धनंजय महाडिक, मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, कोल्हापूरचे पालकमंत्री हे सर्व असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तुषार, आज कोल्हापुरातला दौरा कसा राहिला? याआधी त्यांनी महालक्ष्मीचं सुद्धा दर्शन घेतलं, आता ते शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करताना दिसले। पुढचा कार्यक्रम कसा असेल? या पुढचा कार्यक्रम आपण जर पाहिला असेल तर आता शाहू महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण केलेलं आहे। यानंतर ते पंचशील हॉटेल या ठिकाणी त्यांची पूर्वनियोजित बैठक होती, मात्र ही बैठक त्यांची रद्द झालेली आहे। थोड्याच वेळात लोहिया पेटाळा मैदानावरती त्यांची एक सभा आयोजित करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी ते या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पाहायला मिळणार आहेत आणि ती सभा संपल्यानंतर मुख्य सभा ही भाजपाचा जो विजय संकल्प मेळावा आहे, तो विजय संकल्प मेळावा आपल्याला 5:30 वाजता आपल्याला सुरू होताना पाहायला मिळणार आहे। विजय संकल्प मेळाव्यानंतर या कोल्हापूरमध्ये रात्री पॅव्हेलियन हॉटेल या ठिकाणी रात्री 7:30 वाजता बैठकीचं आयोजन केलं जाणार आहे। या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांसंदर्भात आपल्याला ही चर्चा होताना पाहायला मिळणार आहे। प्रामुख्याने मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा का या संदर्भात देखील चर्चा आज रात्रीच्या बैठकीमध्ये होऊ शकते। नक्की, धन्यवाद आपण ही माहिती दिलीत त्याबद्दल। या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।